मॉर्निंग. तर आपला आज दुसरा दिवस आहे हम्पीमध्ये आणि थोडा उशीर झालाय आपल्याला कारण की काल खूप पॉइंट कव्हर केले. तर आता 11 वाजून गेलेले आहेत आणि इथे हम्पीमध्ये पाऊस पण पडत आहे. तुम्ही बघू शकता, दिसत असेल का कॅमेऱ्यामध्ये माहित नाही. तर आज आपण बघूया कोणते कोणते पॉइंट कव्हर करतो. आणि नाश्ता पण नाही केलेला, आम्हाला लेट झाला. तर आधी आपण नाश्ता करूया आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट जाऊया विजया विठ्ठल टेम्पलला. तर चला आपण आता तिकडे गेल्यावर भेटूया. हे बघा इथे श्रीलक्ष्मी फास्ट फूड म्हणून आहे आणि इथे ना श्रीलक्ष्मी फास्ट फूड इथे आम्ही नाश्ता केला आणि खूप भारी नाश्ता होता आणि खूप कमी रेटमध्ये आम्ही फुल पोट भरून नाश्ता केला आणि फक्त 110 रुपये बिल झालं. आणि इथला ना तो मेंदू वडा नक्की ट्राय करा, खूप क्रिस्पी आणि खूप भारी होता. आणि सांबर आणि चटणी पण खूप भारी होता. तर इथे हम्पीमध्ये कमलपुराच्या बाजूला ना आंबेडकर चौक आहे, त्याच्या थोडंसं पुढेच आहे. आपण जे विजय विठ्ठल टेम्पलचा जो रस्ता आहे ना तिकडे पोचलेलो आहेत आणि इकडे गाड्या पण आहेत. तर आपण बघूया पैसे वगैरे किती आहेत. 1 मीटरचं अंतर, 1 किलोमीटरचं अंतर आहे इथून. तर जर गाडीमध्ये ठीक वाटत असेल तर गाडीमध्ये जाऊया किंवा चालत जाऊया. तर हे मी तुम्हाला सांगेलच कशाने चाललोय आणि किती पैसे आहेत. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथे गाडी पण आहे. तर त्या गाडीचं पर पर्सन येऊन जाऊन 20 रुपये तिकीट आहे. पण त्या गाडीसाठी 10 मिनिटं तरी लाईनमध्ये थांबायला लागेल कारण की गर्दी खूप आहे. आणि इथं फक्त 10 मिनिटांमध्ये आपण पोहोचू शकतो त्या टेम्पलजवळ. म्हणून आम्ही असं विचार करतो की चालतच जाऊया, 10 मिनिटं थांबण्यापेक्षा तोपर्यंत पोहोचू. आणि वेदर पण खूप चांगला इथला. सकाळी पाऊस पडलाय तर खूप भारी वाटतंय. म्हणून विचार केला की चालत जाऊया, चांगले व्हिडिओ पण येतील. आणि प्लस विजय विठ्ठल टेम्पलचं ना तिकीट पण आहे. पर पर्सन 40 रुपये तिकीट आहे विजय विठ्ठल टेम्पलचं. आणि तिथे ऑनलाईन घेत नाहीत, तुम्हाला कॅश कॅरी करायलाच लागेल. आणि कॅश पण कसं अशा 200च्या वगैरे नोटा असं नका कॅरी करू कारण की सुट्टे भेटणं पण तिथं मुश्किल आहे. आमचं पण तसंच झालं, सुट्टी नव्हते तर त्यांनी आमचे पैसे बोलले की नंतर देऊ. तर म्हणून 50च्या अशा नोटा तुम्ही कॅरी करा. तर आता आपण जाऊया विजय विठ्ठल टेम्पलकडे. रस्ता खूप भारी आहे, मी एकदा तुम्हाला रस्ता दाखवते. पुढे नको जाऊ, मंडप आहे. तर हे बघा तिथे आहे विजय विठ्ठल टेम्पल आणि मध्येच आपल्याला इथे लागलेले पुष्करणी. हे बघा. तर आपण जेव्हा विजय विठ्ठल टेम्पल करून येऊ तेव्हा आपण इथे जाऊन येऊया पुष्करणीमध्ये. तर चला आपण आता पुष्करणीच्या आतमध्ये जाऊया. आम्ही विचार केला की नंतर जाऊया, पण नंतर विजय विठ्ठल टेम्पलमध्ये खूप टाइम वगैरे होईल आणि पाऊस वगैरे आला, त्याच्यामुळे आधी पुष्करणी बघून घेऊया. तर ही बघा पुष्करणी आहे, चारी बाजूला पाणी आहे. हे बघा. आणि मधामध्ये एक असं मंदिरासारखं स्ट्रक्चर आहे. तर ह्याची हिस्ट्री मी तुम्हाला सांगते. आणि त्याच्या मागे बघा स्टोनचे डोंगर, म्हणजे इथली तर ती एकदम ब्युटिफुल गोष्ट आहे. स्टोनचे डोंगर, एवढा भारी त्यांचा कलर आणि ह्याच्यामध्ये पाणी आहे बघा. आता ह्याची मी तुम्हाला एकदा हिस्ट्री सांगते. पुष्करणीची हिस्ट्री अशी आहे की आता इथे विजय विठ्ठल टेम्पल आहे समोर आणि एवढा रस्ता पार करून आपण इथे येतो. तर आपल्याला एक विश्रांतीसाठी ही जागा असते आणि इथे मधामध्ये पाणी वगैरे आणि बसण्यासाठी वगैरे जागा आहे तिथे आतमध्ये. बेसिकली ह्याचा अर्थ असं होतं की पहिल्या काळामध्ये ना, म्हणजे रेस्ट करण्यासाठी एक जागा असायची, तर त्याला इथे पुष्करणी असे बोलतात. तर आपण आता विजय विठ्ठल टेम्पलच्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहेत.
आता आपण ते बघूया. तर हे बघा, आपण विजय विठ्ठल टेम्पलच्या गेट जवळ पोहोचलेलो. तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया आणि त्याची पूर्ण पण हिस्ट्री जाणून घेऊया. मी तर खूप एक्साइटेड होती इथे येण्यासाठी. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया. तिकीट काढले खालून, जर एखाद्या वेळेस आपण तिकीट वगैरे नाही काढले ना, तर इथे मंदिराच्या बाहेर ह्या साईडला ना जिथे विठ्ठल बाजार आहे त्याच्या आतमध्ये ना तिकीट काउंटर पण आहे. तिथे येऊन पण तुम्ही तिकीट काढू शकताय. तर आम्ही आता इथं गाईडचं विचारलं होतं, तर ते 750 बोलतात ते. बट इंग्लिश आणि हिंदी दोन्हीच लँग्वेजमध्ये, मराठीमध्ये नाही होणार असं ते बोलले. तर बघू, आपल्याला जेवढी इन्फॉर्मेशन काढता येईल, स्वतःहून बघता येईल तेवढे आपण करूया. आणि इथे ना पाऊस पडलाय म्हणून हवा जास्त सुटली नाहीये. आता गरमी खूप सुटली म्हणून आम्ही 2 फॅन आणले होते, एक चार्जिंगवाला आणि एक हावाला. तर ह्याचा खूप उपयोग होते. तर आता बघू गाईड वगैरे भेटतात का, नाही तर मग आपणच एंट्री करूया आतमध्ये. आता आम्ही इथे बाहेर टूर गाईडसाठी थांबलोय. तर तो आतमध्ये आहे आणि हिंदीमध्ये सांगणार इन्फॉर्मेशन. तर मराठीमध्ये भेटत नाही, हिंदी तर हिंदीमध्ये. आणि तो 500 रुपये बोलतोय. तर बघू किती काय कमी करता येते का नाही तर. आणि इथे कोणीतरी VIP आलेला आहे. आम्ही बाहेर थांबले, जेव्हा तो गाईड बाहेर येईल तेव्हा आम्ही आतमध्ये जाऊ, म्हणजे तो सगळे इन्फॉर्मेशन वगैरे सांगेल आपल्याला. मसाला एक्सचेंज करते थे। ये देखिए दोनों तरफ स्तंभ खड़ा किया ना, वो कॉम्प्लेक्स 1984 में रिस्टोर किया है ASI डिपार्टमेंट ने। उससे पहले पूरा मिट्टी में दब गया था। ये दीप स्तंभ है सर, तो आगे था, वो इन्वाइडर्स आने के बाद वो डिस्ट्रॉय किया है ना, अभी टूटा हुआ है सर। ओके, ये राज परिवारों का एंट्री होता है, रॉयल एंट्री। ओके, कॉमन एंट्री उस तरफ है, अंदर अंदर दिखाता हूँ, आइए। दिखा दो। आता आपल्याला टूर गाईड्सने इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण तीच इन्फॉर्मेशन मी माझ्या पद्धतीमध्ये तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये देते. तर चला आपण आता सुरुवात करू त्या गोष्टी. तर हे बघा, आपण एंट्री केली की एंट्रीच्या बरोबर बाजूलाच अभंग मंडप आहे. तर अभंग मंडप मध्ये पुरंदरदास जे होते पांडुरंगाचे परम भक्त, तर ते इथे अभंग वगैरे गायचे. हे बघा, हे अभंग मंडप आहे आणि इथे संत पुरंदरदास म्हणजेच विठ्ठलाचे परम भक्त हे इथे अभंग वगैरे गायचे. आपण आता बाहेरून बघितलंच कसं आहे अभंग मंडप, तर आपण एकदा आतमध्ये पण जाऊन बघूया अभंग मंडपाच्या. हेलो, चालू फोन स्विच ऑफ अभंग मंडपाच्या बरोबरच इथे आपल्याला बघायला भेटते हे आहे तुळशी वृंदावन. इथे जसे आपण आपल्या घरापुढे तुळशी ठेवतो ना, सेम तशाच प्रकारे इथे तुळशी आहे. आणि ह्याच्या समोर असं, आणि इथे आहे प्रसाद. जेव्हा आपण इथे प्रसाद वगैरे बनवायचे ना, तर तेव्हा इथे प्रसाद ठेवायचे. आणि मेन गोष्ट
आपण जसं वास्तूनुसार किचन वगैरे बनवतो हिंदू ह्याच्या वास्तूनुसार, तर तिथे त्या साईडला आहे ना किचन आहे तिकडे. आणि इथे तुळशी वृंदावन, बरोबर हे अभंग मंडपाच्या बाजूलाच इथे प्रसाद ठेवायचे आणि ते होम हवन वगैरे नाही का इथे व्हायचं, होम हवन वगैरे व्हायचं. आणि हे फक्त शोपीस म्हणून ठेवलेलं आहे. तर आता हे लॉक केलेलं आहे. पहिले म्हणजे इथे जे पुजारी वगैरे येतात तर हा गाडा वगैरे हलवून बघतात, पण हे आता लॉक केलेले. तर तिथे आपण जी बाहेर बाजारपेठ बघितली ना, त्या बाजारपेठेमध्ये पर्शियन लोक वगैरे ना त्यांचे घोडे वगैरे विकण्यासाठी यायचे. तर इथे ना त्यांच्या घोड्यांचे वगैरे ना चित्र रेखाटलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे चित्र रेखाटलेले आहेत. आणि ते जेव्हा घोडे विकायला यायचे तेव्हा त्या घोड्याची ना मेडिकल कंडिशन कशी आहे ना, तर ते चेक पण करायचे इथे, तेव्हाच ते घोडे इथे घेतले जायचे. तर तुम्हाला दाखवते, त्याचे पण इथे चित्र केलेले आहेत. तर जो कृष्णदेवराय होता ना, तर त्याच्या 2 बायका होत्या. त्याच्यामधल्या एका बायकोला ना संगीताची आणि नृत्याची खूप आवड होती, म्हणून त्यांनी हे बनवलं होतं. तर हे पिल्लर अर्धे आहेत आणि अर्धे तुटलेले आहेत. आणि ह्या पिल्लर मध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड येतात. चंदनाचं जे लाकडं असतं ना, त्याला 24 hours ते पाण्यामध्ये भिजवायचे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या पिल्लर्सला ते मारून ते वाजवायचे. तर आता सध्याला तिथे बंद आहे वाजवायचं वगैरे, पण तिथे स्कॅनर ठेवलेले आहेत आणि त्या स्कॅनर मधून आपण आवाज बघू शकतो की कसा आवाज वगैरे येते. तर आपण ते ट्राय करून बघूया. आणि पहिल्याच्या इथे ना थोडे हुक आहेत, मी तुम्हाला दाखवते. हुक वगैरे आहेत. तर पहिल्याच्या काळामध्ये ना ती राणी नृत्य करायची आणि तो राजा बघायचा आणि बाहेरून पूर्ण हे कव्हर केलं जायचे, कारण की कोणी बघू नये. तर मी तुम्हाला पिलर वगैरे ते दाखवते. तर हे पूर्ण जे मंदिर हे जे बनलेलं आहे ना, तर ह्याचा डेमो म्हणून हे आहे. जेव्हा कुठला पण कारागीर यायचा ना, तेव्हा डेमो द्यायचा. तर हे जसं पूर्ण पिलर वगैरे आहेत ना, त्याचा हा छोटा व्हर्जन डेमो इथे दिला. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की राणीला नृत्याची आवड होती, कृष्णदेवरायच्या बायकोला. तर तो तिचा डान्स बघायचा आणि बाहेरून ते हुक दिसतात, ते बघा हे हुक आहेत ना, तर हे हुक कव्हर करायचे सगळे पडद्याने आणि आतमध्ये राणी डान्स नृत्य करायची आणि राजा ते बघायचा, कृष्णदेवराय राजा. तर हे ते पिल्लर आहेत ज्याच्यामधनं आवाज येतो. आणि आता ते बंद, म्हणजे आता सध्याला तिथे वरती जाऊन देत नाही. तर इथे त्याचे साऊंड टेस्ट केलेले आणि ते इथे आपण स्कॅन करून एकदा ट्राय करून बघूया की खरंच आवाज येतो. तर हे इथे तुम्हाला झाड दिसते ना, तर हे झाड 162 years ओल्ड आहे. तर हे मंडप आहे. तर मेन म्हणजे रेस्ट रूम सारखं ज्याचं पण काम असायचं, ध्यान वगैरे करण्यासाठी लोक इथे यायचे. आणि इथं गुढी म्हणजे मंदिर. आपल्या इकडे मंदिरला मंदिरच म्हणतात, इथे गुढी म्हणजे मंदिर. आणि इथे रेस्ट वगैरे करण्यासाठी यायचे. आणि इथं विठ्ठलाचा गाभारा पण आहे, पण ह्याच्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती नाहीये. विठ्ठलाची मूर्ती आपल्या पंढरपूरमध्ये आहे, इथे नाही. पण आपण इथे आतमध्ये जाऊन बघूया. ह्या मंडपामध्ये जे पिल्लर आहे ना, तर इथे मार्शल आर्टचं हे बनवलेलं आहे. आणि इथे ना साल्सा डान्स आहे. तर हा बघा, हा विठ्ठलाचा गाभारा आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की इथे मूर्ती नाहीये. मूर्ती आपल्या पंढरपुरामध्ये आहे. इथे पूजा वगैरे होत नाही कोणत्याही प्रकारची. तर इथं विठ्ठलाच्या गाभाऱ्याच्या बाजूलाच आहे ना, तर इथे बघा रस्ता आहे प्रदक्षिणा वगैरे करण्यासाठी. खालतून रस्ता बनवलेला आहे. तर आपण आता ते बघूया. तर इथे तुम्हाला मी एक हिस्ट्री दाखवते.
तर इथे प्रदक्षिणा घालण्यासाठी जे खाली बनवलेलं आहे याच्यामध्ये अंधार असायचा, म्हणून इथून थोडासा उजेड यायचा, असा सूर्यप्रकाश इथून पडायचे. आणि इथे खाली आहे ना पाणी असायचं, सूर्यप्रकाशाचं रिफ्लेक्शन पाण्यावरती पडायचं आणि इथे थोड्या प्रमाणामध्ये उजेड निर्माण व्हायचा, त्याच्यासाठी हे बनवलेलं आहे. इथे मंडपाच्या बाजूलाच ना एक्झिट दरवाजा आहे, कारण की पहिल्या काळामध्ये हे मंदिर म्हणून होतं, तर देवाला पाठ दाखवून आपण जाऊ शकत नाही, म्हणून हा इथनं एक्झिट गेट केला होता. आणि एक्झिट गेट तर आपल्या समोर इथे समारोह मंडप आहे. या समारोह मंडपामध्ये ना गॉड्सचे लग्न व्हायचे, तिथे विठ्ठल आणि रुक्मिणीचे मूर्ती ठेवायचे आणि इथे देवी देवताचे लग्न व्हायचे. तर आपण इथे आतमध्ये जाऊन बघूया एकदा. तर माझ्या मागे आहे समारोह मंडप. इथे पहिल्या काळामध्ये ना लग्न व्हायचे, गॉड्सचे लग्न व्हायचे. तर आपण आता हे आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे. तर तर आपलं आता विजया विठ्ठल टेम्पल पूर्णपणे बघून झालंय. होप तुम्हाला माहिती दिली मी तशी समजली पण असेल. जेवढं मला माहिती होतं तेवढं मी तुम्हाला सांगितले. तर मी जर तुम्हाला मगाशी एक्झिट गेट दाखवला, त्या गेटने आपण एक्झिट झालोय आणि ते एक्झिट गेटच्या बाजूलाच आहे ना किंग्स बॅलन्स म्हणून एक पॉइंट आहे, तिथे आपण जाणार आहोत. आणि त्याच्यानंतर पुरंदरदास मंडपा म्हणून एक पॉइंट आहे, तिथे आपण जाणार आहोत. आपले विजय विठ्ठल टेम्पल आणि हे 2 पॉइंट हे एका व्हिडिओमध्ये येतील आणि बाकी नंतरचा आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला माहिती समजली असेल असं मी आशा व्यक्त करते. आणि पुढचे 2 पॉइंट ते तुम्हाला दाखवते मी आता.